नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मी सातारकर किचनमध्ये। आज आपण बनवूयात शेव लाडू किंवा कळीचे लाडू। हे पहा, खूप छान असे मौसूद, खूप सुंदर, चवीला तेवढे छान चविष्ट असे आपले शेव लाडू तयार आहेत। आता ह्याची साहित्य आणि कृती आपण पाहूया। बुंदीचे लाडू आपण नेहमीच करतो, पण आज आपण शेव लाडू करूया। हे पहा, इथं मी दाखवते तुम्हाला साहित्य आणि कृती, आपल्याला काय काय साहित्य लागतं लाडूसाठी। इथं आपण 3 कप बेसन पीठ घेणार आहे। हा मेजरिंग कप आहे मंडळी। ह्या मेजरिंग कपने आपण मोजून 3 कप बेसन पीठ घेतोय। हे पीठ मी चाळून व्यवस्थित घेतलेलं आहे आणि एकदम बारीक दळून आणलेलं आहे। हे बघा, अगदी वजनी म्हणाल तर 150 ग्रामचा हा कप आहे, तर 450 ग्राम आपलं पीठ होणार आहे। अशा प्रकारे आपण 3 कप पीठ घेतलेलं आहे। 1 चिमूट आपण मीठ टाकतोय त्याच्यामध्ये आणि 1 चमचा आपण तेल टाकलेलं आहे। आता हे जे पीठ आहे, हे आपण नेहमीची जी शेव आपण करतो, आपल्याला खाण्यासाठी, घरी खाण्यासाठी शेव करतो, त्या शेवप्रमाणे हे पीठ आपल्याला करून घ्यायचं। हे पहा, एकदम पातळ पीठ, पातळ नाही आणि जास्ती घट्ट नाही, मीडियम ठेवायचं हे तार येईपर्यंत। हे पहा, की जेणेकरून आपली शेव पडेल असं पीठ आपल्याला करून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी टाकत विस्करच्या साह्याने हे अशा प्रकारे आपण पीठ तयार करून घेतलेलं आहे। खूप वेळ लागत नाही ह्या लाडूला, पटकन लाडू तयार होतात। हे एक अर्ध्या तासामध्ये म्हणलं तरी होऊन जातात। हे पहा, आता आपण सोऱ्यामध्ये पीठ घालूया आणि आपण तेल पण गरम करत ठेवलेलं आहे। तेल छान आपल्याला ह्याच्यासाठी कडकडीत गरम करून घ्यायचे। हाताला थोडंसं आपण पाणी लावायचं, हाताला पाणी लावून आपण हे पीठ सोऱ्यामध्ये भरायचे। हे पहा, म्हणजे हाताला पाणी लावलं म्हणजे पीठ चिकटत नाही। आता इथं तेल छान गरम झालेलं आहे आपलं, आपण शेव पाडून घेऊया। आता एक काम करायचं, आपण जेव्हा शेव तेलामध्ये काढणार आहे मंडळी, तर ही शेव आपल्याला जास्त वेळ तेलात ठेवायची नाही। जर कडक शेव झाली तर लाडू आपले कडक होतात आणि काही वेळेला मग जास्ती पाक शोषून घेते आपली शेव जी आहे, ती जास्ती पाक पिते। त्याच्यामुळे आपल्याला शेव कच्ची काढायची, म्हणजे जास्ती पक्की नाही आणि जास्ती कच्ची नाही, मिडियम काढायची, जेणेकरून एकदम मऊ व्हायला पाहिजे। हे पहा, 5च मिनिट आपल्याला तेलामध्ये शेव ठेवायची। ही तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि शेव टाकली की आपण गॅस कमी करायचा आणि कमी गॅसवरती 5 मिनिट ही शेव ठेवायची तेलामध्ये आणि काढून घ्यायची आपल्याला। आता ही शेव एक घाणा मी तुम्हाला काढून दाखवलेला आहे शेवचा, पण ह्याच्या आधी मी शेव काढून घेतली मंडळी। कारण काय असतं, शेव लाडू आपण ज्यावेळेस करतो तर गरम गरम शेव आपल्याला चुरून घ्यायची असते। तर मी आधी इथं दाखवते तुम्हाला। हे पहा, शेव मी चुरून घेतलेली आहे आणि ही जी शेव आहे, हा शेवटचा घाणा मी काढलेला आहे आपल्याला दाखवण्यासाठी। आणि अशा प्रकारे एकदम मऊ शेव आपण करून घेतलेले आहे आणि ही शेव छानपैकी चुरून घ्यायची आपल्याला। हे बघा, आणि शेव हे जे आहे आपल्याला हे गरम असतानाच चुरून घ्यायचे, थंड झाल्यावरती चुरायचं नाही आहे। गरम गरम शेव आपल्याला, जेवढी तुम्ही गरम शेव चुरून घेणार तेवढी ती शेव एकदम बारीक बारीक होत जाणार, अगदी मोतीचूर लाडूसारखे लाडू होतात हे। हे पहा, जेवढी तुम्ही बारीक शेव चुरणार तेवढी शेव एकदम बारीक बारीक होत जाणार। अशा प्रकारे आपल्याला चुरायची शेव। आता काय झालं मंडळी, मी शेव जशी काढत गेले तशी चुरत गेले आणि मग लास्टची जे शेव आपण दाखवण्यासाठी, व्हिडिओ करण्यासाठी जी काढली, ती मी तुम्हाला शेवट काढून कशा प्रकारे काढायची सांगितलं आणि कशा प्रकारे चुरायची हेही मी इथं दाखवते। हे पहा, जसे आपण बुंदीचे लाडू करतो तसेच हे शेव लाडू होतात, फक्त एवढंच की चवीला हे छान लागतात। ह्याला कळीचे लाडू किंवा शेवचे लाडू म्हणतात। बुंदीला थोडासा वेळ लागतो, पण हे झटपट होणारे लाडू आहेत। हे पहा, छान अशा हाताने जेवढी तुम्हाला चुरता येईल तेवढी चुरून घ्यायची आपल्याला शेव ही। आणि ज्यांना बुंदीचे लाडू जमत नाहीत त्यांच्यासाठी हा खूप छान पर्याय आहे शेव लाडूचा। पारंपरिक पदार्थ आहे हा मंडळी, शेव लाडू। हे पहा, छान अशा आपण बारीक चुरून घेऊया। जेवढं होईल तेवढी बारीक चुरायची शेव आपल्याला। हे बघा, दोन्ही हाताने असे घासून घासून शेव आपण चुरून घेतली। आता आपण पाक करायला घेऊया। आता आपण 3 कप जे पीठ घेतलं होतं, बेसन पीठ, त्याच कपाने आपण साखर घेणार आहे।
आता इथं 3 कप बेसन पिठाला आपल्याला 3 कप साखर लागणार आहे. पण ज्यांना गोड कमी पाहिजे त्यांनी अर्धा कप साखर म्हणजे 2.5 कप साखर घ्यावी. खूपच कमी साखर घेतली तर पाक बिघडण्याचा संभव असतो. इथं पाकही आपल्याला व्यवस्थित पाहिजे लाडूसाठी. तर 3 कप पिठासाठी 3 कप साखर घ्यायची. कमी गोड हवं असेल तर अर्धा कप साखर कमी करा, म्हणजे 2.5 कप घेतली तरी चालेल. हे पहा. आणि आता ह्याच्यासाठी आपल्याला 1.5 कप पाणी घालायचे. 3 कप साखर आणि 1.5 कप पाणी. हे पहा. आता ज्या वाटीने तुम्ही पीठ मोजून घेणार आहे त्याच वाटीने आपल्याला साखर पाणी सगळंच प्रमाण व्यवस्थित पाहिजे. आता इथं आपण पाक करणार आहे. हा पाक आपल्याला एकतारी पाक करायचा आहे. हे लाडू कमीत कमी 15 ते 20 दिवस छान टिकून राहतात. बाहेर ठेवले तरी खूप छान राहतात आणि फ्रीजला ठेवलं तर तुम्ही महिनाभर खाऊ शकता ठेवून. पण लाडू फ्रीजला चांगले नाहीत लागत. वरती जेवढे ठेवाल तेवढे 15 ते 20 दिवस छान राहतात, टिकतात लाडू हे. हे पहा, असं छानपैकी आपल्याला असा पाक करून घ्यायचा आहे. एकतारी पाक करायचा आहे आपल्याला. गॅस आपल्याला फास्ट ठेवायचा आहे. फास्ट गॅसवरती एकसारखी ही साखर आपल्याला ढवळत राहायची. हे बघा, छान अशी साखर एकसारखी ढवळत राहायची आपल्याला. आणि फास्ट गॅसवरती पटपट पाक होतो आपला, जास्त वेळ लागत नाही. फक्त लक्ष देऊन साखर व्यवस्थित ढवळून घ्या. हे पहा, आपण बघूया आपला पाक झाला आहे का. आपण जेव्हा ह्या उलटण्यावरती पाक घेणार आहे साखरेचा, एकसारखी तार आपल्याला उलटण्यावरून पडायला पाहिजे. तेव्हा असं समजायचं की आपला एकतारी पाक झालेला आहे. अजून पण आपली तार पडत नाही आहे. हे पहा. थोडासा आपण आता मी हातावरती घेऊन सुद्धा तुम्हाला दाखवते, बोटावरती घेऊन एकतारी पाक कसा करायचा असतो आपल्याला. तर बुंदीचे ह्या ठिकाणी आपण बुंदीचे लाडू जरी केले असते मंडळी तरी तिथंही आपल्याला एकतारी पाक लागतो बुंदीच्या लाडूला सुद्धा. आता इथं मी शेव लाडू केलेत, पण अशाच प्रकारे जर तुम्ही बुंदीचे लाडू केलेत तर अशा प्रकारे पाक करून घ्या. 3 कप पिठाला 3 कप साखर, किंवा जेवढं तुम्ही पीठ घेणार तेवढीच साखरही घ्यायची आपल्याला. अर्धा किलो आपण पीठ घेतलं तर अर्धा किलोला 50 ग्रॅम कमी साखर, 450 ग्राम तुम्ही घेतलात तरी चालेल. पण साखरेचं प्रमाण कमी नाही करायचं आपल्याला. पाक अगदी व्यवस्थित लागतो ह्या लाडूसाठी. हे पहा, मी हातावरती घेऊन दाखवते तुम्हाला आपला एकतारी पाक कसा करायचा आपल्याला. हे बघा, 2 बोटांवरती आपल्याला पाक घ्यायचा आहे आणि त्याची तार अशी सरळ न तुटता तार यायला पाहिजे. हे बघा आपली, हे बघा, हे पहा, तार तुटत नाही आहे, एकसारखी तार आणि एकच तार येते. ह्याला एकतारी पाक म्हणतात. हे बघा. आणि आता हा पाक आपला तयार आहे. आता आपण बुंदीमध्ये पाक ओतून घ्यायचा आहे, सॉरी शेवमध्ये आपण पाक ओतून घ्यायचा आहे. हे पहा, जी शेव आपण हाताने कुस्करून घेतलेली आहे त्या शेवमध्ये आपण पाक ओतून घेतलेला आहे. आता इथं आपण 2 चमचे वेलची पावडर टाकतो आहे, वेलची आणि जायफळ पावडर. आणि हे सगळं आपल्याला एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे. छानपैकी हा पाक जो आहे हा ह्या शेवमध्ये आपण पाक ओतलेला आहे आणि असं एकसारखं असं उलटण्याने आपल्याला एकसारखी ही शेव आणि तो पाक एकजीव करायचा आहे. खूप छान लाडू होतात हे, करून पहा मंडळी, आणि चवीलाही खूप छान लागतात. हे बघा. आणि आता आपण काय करणार आहे, हे एक अर्ध्या तासासाठी झाकून ठेवणार आहे. हे बघा, आपण एक अर्धा तास आता हा जो पाक आहे तो पाक आपल्याला शेवमध्ये छान मुरून द्यायचा आहे. आणि हे पहा, अर्ध्या तासाने आपण झाकण काढलेलं आहे. छानपैकी हा जो पाक आहे आपला हा शेवमध्ये छान असा मुरलेला आहे. शेव पाकामध्ये छान भिजलेली आहे. आता आपण लाडू वळायला घेणार आहे. पहा मंडळी, बुंदीच्या लाडूमध्ये आणि ह्याच्यामध्ये काही फरक वाटतोय का तुम्हाला? फक्त ती बुंदी आणि हा शेव एवढाच फरक आहे. पण सेम अशा जर बुंदी लाडू तुम्ही केले तर हेच प्रमाण करा, फक्त शेवच्या ऐवजी बुंदी करा. आता इथं आपण लाडू वळून घेऊया. हे पहा, मीडियम साईजचे लाडू 20 ते 25 लाडू होतात. 450 ग्राम आपण ह्याच्याप्रमाणे पीठ, आपला 150 ग्रामचं कप होता. आपण 3 कप जे पीठ घेतलं ते 450 ग्राम पीठ होतं. आणि 450 ग्राम पिठामध्ये आपले 25 लाडू झालेले आहेत. 20 ते 25 लाडू आरामशीर होतात.
तुम्ही कोणत्या साईजचे लाडू बांधताय त्याच्यावरती आहे. आता हा मी लाडू थोडासा मोठा घेतलेला आहे. ह्याच्यापेक्षा छोटे लाडू घेतले तर 31 लाडू आरामशीर होतील. हे बघा. आणि अशा प्रकारे छान असा लाडू घट्ट आपल्याला लाडू वळून घ्यायचा. हे पहा, आपण एका हातावरती हे शेव घेतलेले आहे आणि एका हाताने आपण असा लाडू हे बघा छान असा घट्ट आपल्याला दाबून घ्यायचा आहे. असे 2 बोटं किंवा 3 बोटाच्या साहाय्याने हा लाडू आपल्याला दाबून दाबून वळायचा आहे. हे पहा, जे नवीन करतात त्यांच्यासाठी मी दाखवते आपण लाडू पारंपरिक पद्धतीने कसा वळायचा. हे पहा, एका हातावरती आपल्याला शेव घ्यायची आहे पाकातली आणि एका हाताने आपण 2 बोटं वापरतोय उजव्या हाताची आणि त्या 2 बोटांनी आपल्याला हा लाडू चांगला दाबून व्यवस्थित घट्ट लाडू बांधून घ्यायचा आहे. हे बघा, थोडंसं मगज बी टाकलेलं आहे मी त्याच्यामध्ये. हे बघा, छान असं पाकाचं प्रमाण आपलं आणि शेव आणि पाक व्यवस्थित झालेला आहे. कुठेही आपला लाडू पसरलेला नाही आहे किंवा पाक जास्ती झालेला नाही आहे. अगदी परफेक्ट प्रमाणात आपले हे लाडू झालेले आहेत. जसं मी सांगितलं आहे तसं प्रमाण म्हणजे अगदी अर्धा किलो तुम्ही बेसन पीठ घेतलं तर अर्धा किलो आपल्याला साखर लागते. आणि अशा प्रकारे आपले लाडू तयार आहेत. करून पहा मंडळी, खाऊन पहा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. एक लाडू मी फोडून दाखवते तुम्हाला. हे बघा, मऊसूद लाडू आपले तयार आहेत. दाखवते मी तुम्हाला. हे बघा, छान असा मऊलाच झालेला आहे लाडू आपला. तोंडात टाकताच एकदम पटकन खाता येणारा. शेव कडक झालेली नाही आहे. व्यवस्थित पाक पण आपला तयार झालेला आहे. आणि अशा प्रकारे लाडू तयार आहेत. करून बघा मंडळी. धन्यवाद.